वाळूघाट धारकांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस, 24 तासात खुलासा सादर करण्याचे आदेश। परभणी जिल्ह्यातील इतरही ठेकेदारांना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। बुधवारी 6 मे रोजी नोटीस काढण्यात आली असून वाळू निर्गती धोरण 2025 अंतर्गत देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशातील अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली। जिल्हा प्रशासनाने ई-लिलाव प्रक्रियेद्वारे संबंधित वाळूघाट मंजूर केले होते। मात्र नोटीस बजावण्यात आलेले ठेकेदार सय्यद गुलशेर खान रौफ, मे कोहिनूर कन्स्ट्रक्शन पाथरी, AP कन्स्ट्रक्शन अब्रार नियाज खान पठाण लातूर, श्री दुर्गेश शांताराम पाटील गजानन एंटरप्राइजेस पुणे, फ्रेंड्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मेहराजुद्दीन शेख निजामुद्दीन नांदेड, काळेश्वर कन्स्ट्रक्शन कृष्णा बाबूराव हंबर्डे नांदेड, मातोश्री ट्रेडिंग कंपनी रामप्रसाद मोतीराम पवार पालम, मखतूम हबीब सह जुनेद अर्थमूव्हर्स सप्लायर्स नांदेड, रमेश पंडितराव गीते गणराज अर्थमूव्हर्स जिंतूर, बालाजी इलेक्ट्रिकल्स अँड पॉवर प्रोजेक्टा परभणी, साई अर्थमूव्हर्स अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स धनाजी बाबाराव दिघे नांदेड। अनेक वाळू घाटधारकांनी आदेशातील महत्त्वाच्या अटींचे पालन न केल्याचे समोर आले आहे। विशेषतः वाळूघाट परिसरात CCTV कॅमेरे बसवून त्याचे चित्रण प्रशासनास उपलब्ध करून न देणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना उत्खनित वाळूपैकी 10% वाळू विनामूल्य दिल्याचा अहवाल न सादर करणे, दैनंदिन उत्खनन विक्री व वाहतूक नोंदही उपलब्ध न करणे, तसेच वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची माहिती न देणे या त्रुटी निदर्शनास आल्या आहेत। याबाबत संबंधित वाळूघाट धारकांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर 24 तासाच्या आत लेखी खुलासा आणि अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्यथा करारनाम्यातील अटींचा भंग केल्याप्रकरणी अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। परभणी, सेलू, गंगाखेड, पाथरी येथील उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील संबंधित तहसीलदारांना देखील सूचना देण्यात आल्या असून घाटधारकांकडून अटींचे उल्लंघन होत असल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हदगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।